तुमच्या गाडीला लावली आहे का हाय सिक्युरिटी नंबर प्लेट? नवी नंबर प्लेट लावा, नाहीतर बसेल भुर्दंड. HSRP नसेल तर 1 एप्रिल पासून वाहन चालकांवर कारवाईचा बडगा. वाहनधारकांनो जागे व्हा. तुमची गाडी जर 2019 पूर्वीची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या आदेशानुसार वाहन उत्पादकांना 2019 एप्रिल नंतरच्या वाहनांना HSRP देणं बंधनकारक केलेलं होतं. मात्र 2019 पूर्वीच्या गाड्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणं बंधनकारक नव्हतं. मात्र आता नव्या नियमानुसार राज्यात 2019 पूर्वीच्या गाड्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणं अनिवार्य आहे. 31 मार्च पर्यंत ही नवी नंबर प्लेट लावली नाही तर अशा वाहन चालकांना 1,000 रुपयांपर्यंतचा भुर्दंड बसेल. या नंबर प्लेटमुळे वाहनधारकांची सुरक्षा योग्य प्रकारे होऊ शकते असा दावा वाहतूक प्रशासनानं केलाय. महाराष्ट्र HSRP.com या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावयाचा आहे. त्या ठिकाणी वाहनाचे जे शुल्क आहे ते दुचाकी व ट्रॅक्टरकरिता 450 रुपये व 3 चाकी वाहनांकरता 500 रुपये आणि इतर सर्व वाहनांकरता 745 अधिक GST शुल्क इतकी आकारणी करण्यात येणार आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक असली तरी वाहन चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. मुंबई, नाशिक, पुण्यासारख्या प्रमुख शहरांमध्ये नंबर प्लेट लावण्यासाठी खासगी एजन्सींना कंत्राट देण्यात आलंय. मात्र महाराष्ट्र मोटर वाहन विभागाच्या वेबसाईटवर नंबर प्लेटसाठी स्लॉट बुकिंगचं लॉग इन होत नाही. अनेक वेळेस पैसे टाकूनही नंबर प्लेट मिळण्याची शाश्वती नाही. स्लॉट बुकिंग नंतर 90 दिवसांच्या आत नंबर प्लेट मिळणार, त्यामुळे 31 मार्चची डेडलाईन कशी पाळणार? बाजारात डुप्लिकेट प्लेट्सचा सुळसुळाट आहे. लवकर नंबर प्लेट मिळवून देण्यासाठी RTO एजंट अधिक पैसे आकारतात. ऑनलाईन जी लिंक आलेली आहे तर तिच्यावर खूप फारशी अशी काही व्यवस्थित माहिती नाहीये आणि ते काय करायचं, कधी लिंकच ओपन होत नाहीये, कधी अनेक अडचणी त्याच्यात येत आहेत. 90 दिवस लागत आहे ते आणि ते लगेच पण मिळत नाही. एकाकडे जर ठेवलंय ना तर ती प्लेट लगेच पण मिळत नाही. तर ती लवकरात 31 मार्च त्यांनी त्याची तारीख दिलेली आहे. तर सर्वांना लवकरात लवकर भेटण्यासाठी त्यांनी प्रत्येक दुकानात अवेलेबल करायला हरकत नाही. फॅन्सी नंबर प्लेटचा सध्या फॅड आहे. मात्र विचित्र पद्धतीनं टाकलेले नंबर